18 ऑक्टोबर 2007 ची गोष्ट आहे. पाकिस्तानच्या कराची मधली ही गोष्ट. रस्त्यावरची गर्दी म्हणजे असं वाटत होतं माणसांचा महापूर आलाय जवळपास 30 लाख लोक होते त्या गर्दीमध्ये आणि प्रत्येकाला फक्त एकाच व्यक्तीची झलक पाहायची इच्छा होती. डॉटर ऑफ द ईस्ट म्हणजेच बेनझीर भुट्टो. तर तब्बल 8 वर्षांच्या वनवासानंतर पाकिस्तानात आपल्या मायदेशी परतले होते. सगळीकडे त्यांच्याच नावाच्या घोषणा दिल्या जात होत्या. तुम्हाला इथे गाणं आठवत असेल, जिओ 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 बेनझीर, ते त्यावेळेला सुपर डुपर हिट झालं होतं. अशा या संगीतमय आणि एकंदर धुंद अशा वातावरणात एक अदृश्य असा एक धोका तिथं त्या वातावरणात प्रिव्हील होत होता. एका अदृश्य धोक्याचं सावट होतं आणि नेमकं तेच झालं. अदृश्य धोका काय राहून वाटत होतं, त्याची भीती होती ना, ती भीती खरी ठरली. रात्रीचे 9, 9:30 झाले असतील आणि अचानक पहिला एक जोरदार स्फोट झाला तिथं. त्यापाठोपाठ दुसरा स्फोट झाला. काही वेळापूर्वीचा सारा माहोल जो होता तो बदलला. एक राजकीय रॅली होणार होती तिथं. आता घोषणा नव्हत्या तर लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आग होती आणि सुमारे 140 मृतदेह त्या ठिकाणी पडलेले होते. त्या धावपळीत, धुरांच्या लोटात आणि RDXच्या उग्र वासात एक व्यक्ती बेनझीर भुट्टो यांच्या समोर ढाल बनून उभी होती. त्यानं बेनझीर यांना सुरक्षा गराड्यातून बाहेर काढलं, आपल्या गाडीत बसवलं आणि सुरक्षितपणे बिलावल हाऊस पर्यंत पोहोचवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती ना ती पोलीस अधिकारी होती, ना तो कमांडो होता, ना कुणी सुरक्षा रक्षक. खरं तर तो होता पाकिस्तानचा एक वॉन्टेड गुन्हेगार. कराचीच्या अंडरवर्ल्डचा असा चेहरा ज्याच्या नावानं अख्खं शहर घाबरायचं, थरथरायचं. तो एक गँगस्टर होता जो त्या रात्री देशाच्या माजी पंतप्रधानांचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर बनला होता. कारसाजला, जिथे हा पहिला हल्ला झाला बेनझीरवर, जो स्फोट झाला होता, त्या हल्ल्यात त्यानं बेनझीर भुट्टो यांचे प्राण वाचवले. तुम्ही इंटरनेटवर तसे फोटोजही आहेत म्हणजे त्या इन्सिडेंटचे, आणि त्यात तो दिसतोय, रहमान बलोच.